शाळेच्या डब्याचा 12वा एपिसोड. 12 डबे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जरा लाईक बिक करत जावा व्हिडिओला, कारण इतक्या छान छान रेसिपीज मी शेअर करते, तुमच्या रोजचा प्रश्न सोडवते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड आहे ना, आजचा मात्र 2 डबे दाखवणार आहे. त्यातला एक पदार्थ मुलांना खूप आवडेल असा आहे आणि करायला सोपा आहे, आणि दुसरा पदार्थ सुद्धा अगदी तसाच आहे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याच्या 12व्या एपिसोडमध्ये आज आपण करणार आहोत झटपट होणारा इडली फ्राय. समजा इडली शिल्लक राहिली असेल तर त्यापासून करू शकतो. आणि दुसरा पदार्थ आहे आलू, मेथी, गाजर जे तुम्हाला पाहिजे ते घालून पराठा. चला करूया. पहिल्यांदा आपण पराठ्याची कणिक तिंबू. तर परातीमध्ये घेऊया 2 वाट्या गव्हाचं पीठ. त्यामध्ये घालू 2 वाट्या बारीक चिरलेली मेथीची पानं. मेथीची पानं धुवायची, निथळायची आणि बारीक चिरायची. 2 चमचे बारीक किसलेलं गाजर आणि 2 उकडून किसलेले बटाटे. थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे लसूण मिरचीचा ठेचा, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिऱ्याची पूड, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं आपण आधी मिक्स करून घेऊया. तर इथं मी फक्त आलू आणि मेथी वापरणार होते, पण मला छोटं गाजर दिसलं ते मी बारीक किसून वापरलं. याच प्रकारे तुम्ही पाहिजे त्या भाज्या पाहिजे त्या प्रमाणात वापरू शकता. जर मेथी नाही आहे तर पालक वापरा, दुसरी कोणती तरी एखादी भाजी वापरा. गाजर नाही आहे तर त्याच्याऐवजी फ्लॉवर किसून घाला, मटार थोडेसे मिक्सरला फिरवून घाला, जसं पाहिजे तसं. आणि तुम्हाला जर याला थोडंसं खुसखुशीत करायचं आहे तर 2-3 चमचे बेसन गव्हाच्या पिठासोबत घातलं तर छान होतील, म्हणजे डब्यामध्ये छान खुसखुशीत राहतात. चला, मी याला मिसळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालूया आणि याला घट्ट मळून घेऊ. तर याला आपण मळून घेतलं आहे. खूप असं घट्ट ठेवलं नाही, खूप सैल केलं नाही. थोडंसं तेल लावूया. तर याला तेल लावलं. याला 5 मिनटं बाजूला ठेवू आणि इडली फ्रायची तयारी करू. तर इथं 5-6 रात्रीच्या इडल्या शिल्लक आहेत. आपण त्याला ना कापून घेऊया. शक्यतो लहान तुकडे करायचे, म्हणजे मुलांना व्यवस्थित खाता येतात. किंवा तुम्ही असे लांब लांब पातळ तुकडे केले ना तरी पण चालतील. हे असे उचलून खायला सोपे पडतात. इडलीचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपलं पीठ भिजलं आहे. पराठे करून घेऊ. तर गव्हाच्या पिठामध्ये आपण याला घोळवून घेतलं. असे पराठे लाटू. पराठे लाटताना गरज लागेल तसं मध्ये मध्ये थोडं थोडं पीठ लावायचं. तर हा पराठा लाटत असताना आपण याच्यात उकडलेला बटाटा घातला ना, त्यामुळे खूप मऊसूत कणिक पण होते, पराठे पण खूप मऊसूत होतात आणि खूप वेळ तसेच राहतात. फक्त आपल्याला लाटताना काय करायचं आहे, थोडं थोडं पीठ लावायचं आणि खूप जास्त एकाच वेळी न लाटता थोडंसं लाटायचं, उलटून घ्यायचं, म्हणजे हे चिकटत नाही. पाहिजे तेवढे पातळ लाटतायत. आणि हे बघा, छान आपला पराठा लाटून झालेला आहे. एक 2-3 पराठे मी आधी लाटून घेते, एकत्रच भाजायला घेऊ. 2 पराठे लाटून घेतले. पराठे भाजू आणि लगोलग इडली फ्राय पण करू. तर आता तवा गरम करून घेऊया. तवा मध्यम गरम झाला की मी इथं थोडंसं तूप घालते. तुम्ही तेलावर भाजले तरी चालतील. आपण नेहमी भाजतो तसेच पराठे भाजून घेऊया. तर इथं पराठा भाजताना कधीही गॅस मोठा ठेवायचा. चपाती, पराठा, भाकरी कधी पण खूप मंद आचेवर भाजायचं नाही, मध्यम ते मोठा आच ठेवायची. म्हणजे काय होतं, पराठा व्यवस्थित भाजला जातो आणि तो वातड होत नाही. दुसरं म्हणजे अचानक मला वाटलं की थोडंसं गाजर शिल्लक आहे, थोडं गाजर किसून घालू, आणि त्यामुळे बघा पराठ्याला असं मध्ये मध्ये ते गाजराचा छान रंग आलेला आहे. किसलेला गाजर आहे ना त्याचा. आता इथं मी तूप लावते. पराठा भाजत आला की थोडंसं तूप लावायचं. तुम्ही तुपाऐवजी तेल लावलं तरी चालेल, बटर लावलं तरी चालेल, पण शक्यतो डब्यात देताना तूप लावायचं, म्हणजे पराठा छान खरपूस होतो. आणि हे घ्या, मस्त खरपूस पराठा भाजलाय, काढून घेऊया. बाकीचे पराठे असेच भाजून घेऊ. तर हे पराठे तुम्ही जर करायला घेतले तर समजा आता मुलांना तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये देताय, मुलांना जेवढे लागणार आहे तेवढे करून घ्या आणि मग परत ठेवून दिलं, आणि मग तुम्हाला जेव्हा खायचे त्यावेळी गरम गरम केले तरी चालतील. आता पराठे झाले, लगोलग इडली फ्राय करूया. कढई गरम करू. त्यामध्ये घेऊया तेल 2 चमचे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा, पाव चमचा जिरं, हिंग पाव चमचा, कढीपत्ता आणि 1 बारीक चिरलेला कांदा. परतून घेऊया.
कांदा परतला, थोडीशी कोथिंबीर, हळद अर्धा चमचा, अगदी थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि अगदी 2 चिमूट मीठ, कारण इडलीत मीठ आहे त्यामुळे इथं कमी घालायचं. याला परतून घेऊया आणि यामध्ये इडली घालू. सोबतच घालूया थोडासा सांबार मसाला, साधारण एक अर्धा ते 1 चमचा. याला मिक्स करू. मसाल्यामध्ये याला छान परतून घ्यायचं आहे बरं का. हे बघा, ह्याला मस्त परतून घेतलं आहे. मस्त इडली फ्राय तयार झाला आहे. जर तुम्हाला असाच लगेच्या लगे गरम गरम खायचा आहे तर तुम्ही असाच्या असा कोथिंबीर पेरून लगेच खायला घेऊ शकता. पण हा डब्यामध्ये द्यायचा आहे. जर तुम्ही असाच डब्यामध्ये भरला, समजा गार केला डब्यात भरला, थोडासा वरून असं वातड होतो, चावता येत नाही. मग काय करूया आपण, थोडासा पाण्याचा हबका मारू आणि याच्यावर झाकून याला फक्त 1 ते 2 मिनिटांची वाफ काढू. म्हणजे हे मऊ होतं आणि डब्यामध्ये दिल्यानंतर वातड होत नाही. हे घ्या, 2 मिनिटांची वाफ बसलेली आहे. इडली फ्राय तयार झाला आहे. कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करू. गॅस बंद केला आणि आपला इडली फ्राय तयार झाला. छोट्या डब्यासाठी मी द्यायला केलेला आहे. डबा नाही द्यायचा, इडल्या खूप उरलेल्या आहेत तरीसुद्धा हा करू शकता. वरून सांबार मसाला किंवा कधी ती पोळी येते ना वेगळी पद्धतीची, ती घातली तरीसुद्धा छान लागतो. अगदीच काही नाही आहे तुमच्याकडे तर थोडासा गरम मसाला जरी घातला ना फोडणी करून तरीसुद्धा चालेल. तर छोट्या डब्याला इडली फ्राय, मोठ्या डब्यासाठी आपण मस्त आलू, मेथी, गाजर सगळं घालून पराठा केलेला आहे. खूप छान लागतात दोन्ही पदार्थ. दोन्हीही पोटभरीचे आहेत, मुलांना आवडणारे आहेत, करायला सोपे आहेत. ही सिरीज जर अशीच कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि सिरीज बघण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.